न्यू ब्लॉग। तर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी कंप्लीट करत आहे आणि आता तुम्हाला दाखवतेच त्याचा म्हणजे मी बॅक पार्ट वगैरे कसा तयार केला ते। तर आता फ्रेंड्स, काय झालं, एक अर्ध्या तासापूर्वी एक कॉल आला, फ्रॉड कॉल होता तो। तर तो कॉल आला मला आणि तो माणूस काय म्हणत होता मी तुम्हाला सांगते। तर तो फ्रॉड कॉल हे मला लगेच ओळखलं म्हणून बरं झालं, नाहीतर आज खूप मोठी फसवणूक झाली असती। तर काय झालं, तो सुरुवातीला त्याचा फोन आला आणि तो म्हणाला की तुम्ही क्रेडिट कार्डवर 17,000 रुपये काढलेत आणि तुमचे डिटेल्स माझ्याकडे आहेत सगळे। म्हणजे मी घाबरलेच ना की मी कधी काढलेत क्रेडिट कार्डवर पैसे म्हटलं, आणि मी तर मुळात क्रेडिट कार्ड वापरतच नाही। हे रे काय म्हटलं, चुकून म्हणजे मी काय ओपन वगैरे केला असेल काय म्हटलं। यूट्यूबमध्ये, गुगलमध्ये, क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन सतत ना चेक करत असते, म्हणजे काही ना काही असं म्हणजे अपडेट वगैरे। तर मला वाटलं मी चुकून म्हणजे क्रेडिट कार्डला ॲप्लिकेशन दिले की काय झालंय म्हटलं, आणि काढली की काय, म्हणजे माझं डोकंच काही चाललं नाही 2 मिनटं, मला काही कळेनाच। मग यांना कॉल केला आणि यांना म्हटलं असा असा एक फोन येतोय आणि तो माणूस मला म्हणतोय की तुम्ही क्रेडिट कार्डवर 17,000 रुपये काढलेत आणि भरा। मग हे म्हणाले 17,000 रुपये तू कधी क्रेडिट कार्डवर काढलेस? मी म्हटलं काय माहीत, म्हटलं मला असं फोन आला। मग हे म्हटले मला त्याचा नंबर दे। मग यांना नंबर दिला मी, यांनी त्याच्यावर कॉल केला, पण कॉल कधी करायचाच नव्हता, पण तरी पण केला यांनी कॉल। आणि हे म्हणाले की काय झालं म्हणून विचारलं। मग तो म्हटला असलं मी यादव तुमचीच मिसेस ना? तर हे म्हटले हां। तर तुमचा ॲड्रेस हा म्हटला। मग त्याने ॲड्रेस सांगितला आमचा। मग हे म्हणाले हा आमचाच ॲड्रेस आहे। मग हे म्हटले म्हणजे हे तुम्हाला कसं माहीत? तर तो म्हटला तुमच्या मिसेसचा आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं आमच्याकडे आहे आणि तुमच्या मिसेसने 17,000 रुपये क्रेडिट कार्डवर काढलेत आणि ते तुम्ही भरा, आणि तुम्ही ते नाही भरले तर आम्ही तुमच्या घरी जाणार। मग ह्यांना लक्षात आलं की बाबा, मग हे म्हटले बँकेचं नाव सांगा। मग त्याने बँकेचं नाव सांगितलं। हे म्हटले ह्या बँकेत तर तिचं अकाउंटच नाही आणि तिच्यात क्रेडिट कार्डच नाही म्हटले मुळात, ते कधी पैसे काढेल, त्यांनी काढलेत आणि तुम्ही ते भरायला पाहिजे। असं झालं। मग ह्यांनी फोन कट केला। लक्षात आलं ना की मी म्हटलं ह्या बँकेत माझं अकाउंटच नाही, मी पैसे काढायलाच नाहीत, मी कशालाही करू म्हटलं। मी डायरेक्ट दिल्या शिव्या दिल्याने म्हटलं परत फोन करायचा नाही। तर तो म्हणाला की मग आम्ही तुमच्या घरी जाईन, जा घरी बेशक म्हणून सांगितलं मी, पण मला परत फोन करायचा नाही, आणि नंबर ब्लॉकला टाकला। मग यांना पण सतत फोन यायला लागले की असं असं म्हणून। मग यांनी पण नंबर ब्लॉकला टाकला, यांनी पण शिव्या दिल्या आणि नंबर ब्लॉक केला आम्ही। तर आता ते आम्हाला पटकन ओळखलं, लक्षात आलं ते नसेल, समजा मी यांना फोनच केला नसता आणि घाबरून मी म्हटलं असतं की आता यांना कसं सांगू, मी खरंच काढले असतील का पैसे, मी खरंच काय म्हणजे झालं असेल का माझ्या हातून, आणि त्यांनी मला समजा सगळं विचारलं असती माहिती तर मी दिली असती, तर आज खूप मोठी फसवणूक झाली असती। तर ते माझ्या लगेच लक्षात आलं आणि मी यांना सांगितलं ते। तर आता फ्रॉड कॉल ओळखायचा कसा हे तुम्हाला सांगते। फोनवर ती लोक घाई करतात, आता पैसे भरा नाहीतर कार्ड बंद होईल असं म्हणतात, आणि असं झाले की ओळखायचं 100% फ्रॉड आहे। दुसरं, OTP पिन मागतात। लक्षात ठेवा, बँक कधीही OTP, ATM पिन, CVV नंबर फोनवर मागत नाहीत। तिसरं, अननोन नंबरवरून कॉल येतो आणि बहुतेक वेळा तो नंबर 91 शिवाय म्हणजे 91 नसतो सुरुवातीला, तर वेगळ्या कोडवरून सुरू होतो। हे 3 झालं। चौथा म्हणजे गिफ्ट किंवा लॉटरी जिंकल्याचंही सांगतात, तुम्ही कार जिंकली, फक्त टॅक्स भरा आहे, तर हे सगळं फेक आहे, हे पण लक्षात ठेवायचं। आणि 5वं म्हणजे ईमेल, SMS लिंक आणि व्हेरीफाय अकाउंट असं सांगून लिंकवर क्लिक करायला सांगतात, तर हे प्लीज करू नका। तर हे सेफ राहण्याच्या 5 टिप्स मी तुम्हाला आत्ता सांगितलेल्या आहेत। अशा प्रकारे आपण फ्रॉड कॉल ओळखू शकतोय। त्यातून आम्ही वाचलो, मी लगेच यांना फोन केला आणि आम्ही आता खरंच म्हणजे हे झालं, नाहीतर खूप मोठी रिस्क होती। हे माझ्यासोबत 2 वेळा झाले। ह्या नवीन क्वार्टरमध्ये एकदा झालं, आम्ही जुन्या क्वार्टरमध्ये होतो तेव्हा सुद्धा असाच एक कॉल आला आणि त्यांनी मला म्हणजे त्या माणसाने सुद्धा सगळं डिटेल सांगितलं। बँकेमध्ये आमचं सगळं डिटेल आहे ना, त्यामुळे मग ते बघा, बँकेतलीच लोक आहेत, तीच लोक फसवतात। कोणतरी आलं बघ बाळा, दरवाजा उघड। ज्या बँकेत माझं सगळं डिटेल आहे त्या बँकेतूनच हा कॉल आलेला, त्यामुळे आम्हाला ओळखलं ते। तर फ्रेंड्स, आज आम्ही चाललोय बाहेर मूवी बघायला, वॉर 2। तर बघू आता, छान आहे असं सगळी म्हणतायत म्हणून आम्ही चाललोय। आता मूवीची टायमिंग आहे 3:30 ते 5:30, त्यामुळे आता तयार होऊन आम्ही बसलोय। माझी ही बेबी डॉल, तुझी डॉली आणि हे होत सेमच आहे।
डॉल्या चला म्हणून रडाले, पण आता बाहेर पाऊस आहे आणि जायचं आहे आपल्याला 3 वाजता. थांब अजून 5 मिनिट कमी आहेत, जायचंच आहे की. काय तुझ्या केस सगळं खेळालाय. फोन ठेव की रे नीरज. तर फ्रेंड्स आता आम्ही चाललोय. ही आणि मुलं बाहेर गेली, आता मी जाते दरवाजा वगैरे बंद करून. अच्छा हाँ कर लेंगे, है ना. उदित की फ्रेंड्स आम्ही आता घरी आलोय आणि आल्यानंतर मी लगेच एक ब्लाऊज शिवायला घेतलं, जे की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं कटिंग त्याचं. तर बघा मी जाताना जेवढं शक्य होईल तेवढं मी इथं शिवून गेले होते. तर कटोराचा समोरचा भाग मी शिवलाय आणि एक साईडचा थोडासा शिवायचा आहे, तो शिवते. फ्रेंड्स मी इथे योगपट्टी लावून घेतली आणि आता जे कटोराचं जे वरच्या साईडला थोडं एक्स्ट्रा आहे ना, तर तिथं अजून मी गळ्याची साईज टाकायची आहे आणि त्यानंतर मग आपण तिथे ते कट करू. त्यानंतर मी इथे बाही एक तयार करून घेतलेली होती सुरुवातीला. आता अजून एक तयार करायची आहे. तर सुरुवातीला आपण काय करायचं, एक छोटी टीप मारून घ्यायची, दाखवते तुम्हाला. हे बघा मी इथं अशी एक छोटी टीप मारून घेतली आणि त्यानंतर मग आपण पहिल्यांदा बाहीची साईज बघायची. तर बाही ठेवायची आहे मला 5 इंचाची, त्यामुळे 5 इंचावर आपण एक मार्क करायचा आणि जे काही एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये आपण दुमट मारायची. सुरुवातीला वरती 1.5 इंच मी शिलाईसाठी ठेवलं आणि बरोबर 5 इंचाची बाही घेतली. जे काही शिल्लक कापड राहिले ते आपण अशा साईडने दुमडायचं आणि टीप मारून घ्यायची. त्यानंतर फ्रेंड्स मी पाठीमागला जो गळा आहे तो इथे तयार करून घेतला. याचा फुल व्हिडिओ मी माझ्या नीलम स्टिचिंग या चॅनेलवरती टाकणार आहे. पाठीमागला गळा कसा तयार करायचा तर तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकताय.
तर फ्रेंड्स, अशा प्रकारे माझ्या दिवसाची सुरुवात झाली आणि दिवसाचा एंडसुद्धा झालेला आहे. तर एक फ्रॉड कॉल आला आणि त्यामधून आम्ही वाचलो. त्यानंतर मूवी बघायला गेलो, तिकडून आलो आणि मी थोडंसं राहिलेलं ब्लाऊज शिवून टाकलं. तर अशा प्रकारे दिवस माझा गेलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला अपडेट माझ्या व्हिडिओचे मिळत जातील. भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.